सर आपली भेट झाली होती सासवडला. यापूर्वी मी तुमच्या घरी आलेलो आहे 25 वर्षापूर्वी सहकारनगरला. त्यावेळेस मला काय म्हणजे तुम्ही याच्यामध्ये आहे वगैरे काही कल्पना नव्हती. तुमच्यासोबत भेटण्याचा योग आला त्यापूर्वी दिलीप लांडगेच्या दशक्रिया विधीला आपण भेटलो होतो त्यांच्या घरी. भाऊंनी मला एकदा सांगितलं होतं की तू ते ट्रेडिंग वगैरे काय करतो ना, तर तुला आठवतं का आपण तुषार म्हणून आपण त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांचा टी व्हीवरती इंटरव्ह्यू बघितला म्हणे. पण तोपर्यंत मला काही कल्पना नव्हती. मी ते सगळं ऐकलं त्यांच्याकडून आणि म्हटलं तू एकदा त्यांच्याकडं जा, माझं नाव सांग आणि मार्गदर्शन घे. आणि मी ठरवलं जाईल. ते राहून गेलं. योगायोगाने दुर्दैवाने ते गेले आणि त्याच्यानंतर आपली भेट झाली आणि इमिजिएट मी ठरवलं पप्पू आणि मी तुमच्याकडं लगेच आलो होतो. मला वाटतं 1-2 महिन्यात लगेच आलो आणि इमिजिएटली हे जॉईन केलं की म्हटलं आपल्याला ट्रेनिंग घ्यायचं आहे. यापूर्वी ट्रेडिंग केलं होतं, परंतु त्याच्यामध्ये बाकीच्यांनी जसं सांगितलं तेच किस्से परत रिपीट होतात की लॉसेस कसे झाले. अर्धवट ज्ञान कसं धोकादायक असतं तसं यापूर्वी आम्ही ट्रेडिंग करत होतो. माझ्या ऑफिसमध्ये कुठलंही ट्रेनिंग नव्हतं घेतलं, काय 4-5 जण मिळून ट्रेडिंग करत असो. त्याच्यामध्ये 1 जणांनी फक्त ट्रेनिंग घेतलं होतं आणि ट्रेडिंग व्ह्यूचं जे काही सॉफ्टवेअरवर आहे त्याचे तो जो शिकून आला होता आमच्या लॅपटॉपवर सगळं लावायचा आणि ते ग्रीन कॅन्डल सगळं बघितलं की सगळे मोबाईलवर बसून ट्रेड करायचे. नॅचरल गॅसमध्ये 2 लाख रुपये काहीतरी हे होतं. त्याच्यामध्ये एक हे वाढलं की 1200 रुपये यायचे आणि असे 2-3 हजार रुपये तर बसल्या करायचे. सासवडवरून लोक माझे मित्र बसने यायचे, ऑफिसमध्ये सगळे बसायचे आणि तो म्हटला बाय की बाय. तो म्हटला असेल, त्याला पण कळत नव्हतं. तो बाय म्हणायचा, फक्त ग्रीन बघायचा म्हणायचा करा बाय की सगळे बाय. रेड पडली की थांबा म्हणायचं. असं करायचं. असं करून म्हणजे अर्धवट नॉलेज किती धोकादायक असतं हे. नंतर लॉस झालं, प्रचंड प्रॉफिट भरपूर झाले. दिवसाला 50-50, 70-70 हजार रुपये सुद्धा प्रॉफिट घेतला एका दिवसामध्ये, पण लॉस पण त्याच्या पट्टीत घेतले. त्यामुळे ते सरांनी सांगितलं तसं ते त्याच्यामध्ये भांडवल परत काय तेवढं राहत नाही. मध्यंतरी थोडा गॅप पडला आणि परत एकदा तुमचे सगळे व्हिडिओ बघितले आणि ठरवलं की प्रॉपर आपण नॉलेज घेऊन करायचं. आज 4 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये एवढं नक्की शिकलो, काय करायचं यापेक्षा काय करायचं नाही ह्या गोष्टींवर ज्या ठिकाणी तुम्ही स्ट्रेस दिला त्या गोष्टी जर समजल्या की काही करायचं नाही तर आपल्याला कुठलाही लॉस होण्याची काडी मात्र शक्यता नाही. जसं ड्रायव्हिंग करताना आपल्याला कार शिकताना कार कशी चालवायची शिकवतात, त्याचप्रमाणे ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून, कोणाला आपण धडकू नये म्हणून ज्या पद्धतीने ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या इम्पॉर्टंट असतात. कार तर चालतीच, ॲक्सिलेटर दिलं की कार सरळच जाती, स्टेअरिंग सरळ ठेवलं तर सरळच जाती. पण कोण आडवं आल्यानंतर काय करायचं त्या पद्धतीने त्याच्यासाठी काय करायचं, ब्रेक दाबायचा, क्लच दाबायचा का ॲक्सिलेटर दाबायचा. आणि चुकून लोक ॲक्सिलेटर पण दाबतात आणि मग ते डबल ॲक्सिडेंट होतो त्याचा. तर सांगायचा उद्देश काय की सरांनी ज्या बारीक गोष्टी आज या ठिकाणी आपल्याला सांगितल्या की त्याच्यामध्ये मूव्हिंग ॲव्हरेज असेल, MACD असेल, ह्या गोष्टी फक्त ऐकून होतो, पण प्रॅक्टिकली सॉफ्टवेअरवरती आज आपल्याला समजलं की त्या कशा युटिलाइज करायच्या. आणि सर्वात महत्त्वाचं जे सरांनी सांगितलं की इंट्राडेमध्ये ऑप्शनकडं अजिबात जायचं नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हे सर्वात आवडलं आणि अधोरेखित केलं की ऑप्शनकडे बघायचं पण नाही. एवढ्या लोकांचे किस्से ऐकलेत आपण. दुसरी गोष्ट की आपण जे सरांनी सांगितलं की जेवढं सांगितले नोट्स दिलेले आहेत तुम्ही आता व्हॉट्सअपवर दिल्यात आणि सांगितल्या स्वतः इथं, याच्या व्यतिरिक्त आपलं डोकं लावायचं नाही ही गोष्ट या ठिकाणी कळाली. ते जे क्रायटेरिया फुलफिल केल्यानंतरच ट्रेड घ्यायचा. दिवसभर जर आपल्याला सिच्युएशन नाही आली तरी ट्रेड नाही केला तरी चालेल. आणि सर्वात महत्त्वाचा आणि आवडलेला तुमचा मुद्दा म्हणजे 5 फूट लांब बसायचं, स्क्रीन लावायचं आणि 5 फूट लांब बसायचं. हे खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हातात मोबाईल आणि लॅपटॉपच्या तुम्ही जवळ असेल ना तर तुम्ही जरी सिच्युएशन आली नाही किंवा तशी परिस्थिती नसली तरी आपण त्या ठिकाणी ट्रेड घेण्याचा आणि दिवसभर एक पण ट्रेड नाही झाला असं मनामध्ये शंका येतात. तर ते न करता आणि चुकीच्या ठिकाणी आपण पैसे कमावण्यासाठी गडबडीमध्ये ट्रेड घेतो आणि नुकसान होण्याची शक्यता असते. तर ह्या 4-5 गोष्टी खूप आवडल्या. धन्यवाद.